घरात पत्नी दररोज वाद घालत असल्याचा राग अनावर झालेल्या पतीने रागाच्या भरात कुऱ्हाडीने पत्नीच्या मानेवर व पाठीवर वार करून तिचा खून केला आणि यानंतर स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याची खळबळजनक घटना सांगलीत घडलीये। त्वचा रोगाने त्रस्त आहात? चिंता सोडा। सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार, तेही कमी खर्चात। इसब, गजकर्ण, नायटा व सर्व प्रकारचे जुनाट त्वचा विकारांवर 100% खात्रीशीर उपचार। कोणत्याही त्वचेच्या रोगावर खात्रीशीर इलाजासाठी लगेच संपर्क साधा। आमचा पत्ता आनंद हॉस्पिटल, कासेगाव, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर। अनेक वर्षांपासून रुग्णसेवेत असलेले डॉक्टर आनंदराव संभाजी गवळी। संपर्क 9860 40 66 07 8830 77 18 07। बातमी सविस्तर बघण्या अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। समजलेल्या माहितीनुसार सांगलीतील संजय नगर जवळील शिंदेमळा येथे कौटुंबिक वादातून पती सीताराम रामचंद्र काटकर, वय वर्ष 65, राहणार कुरणे गल्ली, शिंदेमळा याने अनिता काटकर, वय वर्ष 60 हिचा सकाळी 5:45च्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून निर्घृण खून केला। त्यानंतर पती स्वतःहून संजयनगर पोलीस ठाण्यात हजर झाला। काटकर कुटुंब शिंदेमळातील कुरणे गल्लीत राहते। कुटुंबाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे। काटकर यांना एक मुलगा आहे। पत्नी सतत वाद करत असल्यामुळे पती सीताराम हा त्रस्त झाला होता। सततच्या वादाला कंटाळून शुक्रवारी सकाळी 5:45च्या सुमारास त्याने कुऱ्हाडीने तिच्या मानेवर व पाठीवर वार केले। या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन ती मृत झाली। या घटनेसंदर्भात पोलीस हवालदार सुदर्शन खोत यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे। संशयित आरोपी सीताराम याला अटक करण्यात आली असून पोलीस निरीक्षक सूरज बिजली अधिक तपास करत आहेत।